जे काही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडतंय, महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडत नाही, तेच तेच आणि तेच तेच. तो आता आपण सगळ्यांनीच त्याच प्रकरणातून बाहेर पडलं पाहिजे आणि इतर विषयाकडे वळलं पाहिजे. आजपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 5 गद्दार खासदारांच्या मतदारसंघाला भेटी देणार आहे. ईशान्य मुंबईत ते येऊन गेले, पुन्हा एकदा येणार आहे. पण आज ते नागपूरला उतरतील, तिथून यवतमाळला आम्ही रात्री जाऊ. यवतमाळनंतर मग आम्ही हिंगोली, परभणी, धाराशिव आणि मग शिर्डी 29 तारखेला अशा कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मेळावे आहेत. ही अत्यंत म्हणजे ज्याला तुम्ही म्हणाल की 3 दिवसामध्ये आम्ही हे 5 मतदारसंघ करणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मतदार हा जागेवरच आहे. 5-6 लोक जर कोणी गेले असतील तर त्यांच्या पुरतं. आता या भागात तुम्ही आहात, एकही शिवसैनिक गेला नाही. मला दाखवावं की एक शिवसैनिक गेला. यवतमाळ एकही शिवसैनिक गेला नाही. परभणी शिवसैनिक गेला नाही. हिंगोली एकही शिवसैनिक गेला नाही, पदाधिकारी गेला नाही. शिर्डी एकही शिवसैनिक गेला नाही. तर अशा निष्ठावंत शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना भेटून आम्ही परत मुंबईत येऊ आणि पुढला दौरा. उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू होतोय आणि त्यामध्ये बातमी येते की पुन्हा 3.0 टायगर ऑपरेशन टायगर राबवलं जाणार. काही 4 आमदार एकनाथ शिंदेंना भेटले आणि ते म्हणतात की काय एकूण 12 आमदार आहेत तयार जे आहेत. अलीकडच्या काळात शिंदेंना भेटले. 4 आमदार भेटले, पण ते आमच्या बरोबर 12 आमदार आहेत. ठीक आहे, त्यांनी 12 सांगू द्या किंवा 22 सांगू द्या. आमदार आता परवा महाविकास आघाडीची बैठक झाली, त्याच्यात काही आमदार उपस्थित नव्हते. त्याच्यामध्ये शिवसेनेचे बहुसंख्य आमदार होतेच, काँग्रेसचे होते. काही लोक सभागृहात अडकले, काही लोक आंदोलनात, त्याचा रोहित पवार आंदोलनामध्ये होते कुठल्या तरी. तर त्याच्यामुळे कसं आहे की आता हा विषय जो आहे, आता कदाचित त्यांना आता काही पुढे काम राहणार नाही का, सगळेच फोडणार आहेत. ते एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतो. देवेंद्रजीला फोडतील. मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे. मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले. काय असं ते करू शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची, काय मग ते काही बोलू शकतात. देवेंद्रजींना फोडलं आणि मग शेवटी ते सांगतील आता मी अमित शहानाही फोडलं आहे. अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ऑपरेशन टायगरपासून देवेंद्र फडणवीस याने सावध राहायला पाहिजे. आमचं ऑपरेशन टायगर वगैरे काय नाही, आम्ही टायगर आहोतच. आम्ही टायगर आहोत, मग ते कोण होते स्वतः ते पाहावं लागेल आधी. रावसाहेब, असं आहे की ऑपरेशन टायगर हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे यशस्वी झालं. 5 आमदार होते, 6व्या आमदाराचं मन वळवण्यात फडणवीसांनी महत्वाची भूमिका बजावली. शिंदेंना दिल्लीहून हिरवा कंदील जवळपास एप्रिलपासूनच होता, पण एक आमदार त्यांना मिळत नव्हता या सगळ्या गटात. ती जबाबदारी फडणवीसांनी व्यवस्थित पार पाडली आणि त्यांच्यामुळे ऑपरेशन यशस्वी झालं. बघा, प्रत्येकजण आता मीच कसं याच्यामध्ये भूमिका बजावली याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांचे जे चमचे असतात ते अशा बातम्या देत असतात. 6 गद्दार फुटले हीच बातमी आहे. कोणी कोणाला फोडलं यापेक्षा 6 गद्दारांनी माती खाल्लं, शेण खाल्लं, लाखो मतदारांशी बेईमानी केली. जे गद्दार मशाल चिन्हावर निवडून आले होते बरं का, ते फुटले. बाकी याच्या पलीकडे आम्हाला त्याच्यामध्ये आता महत्त्व काय वाटत नाही. आम्ही त्यांना विसरलेलो आहोत. आता आम्ही जेव्हा निवडणुका होतील तेव्हा गाडण्याचं काम नक्की करू. परवा एकनाथ शिंदे असं म्हणाले की संजय राऊत जेवढं बोलतायत आमच्या विरोधात
तेवढा आमचा पक्ष वाढत जातो. मग वाढू द्या ना. तुमचा पक्ष कसा वाढतो? तुमचा पक्ष वाढण्यासाठी आता परवा 6 खासदारांना 50-50 कोटी रुपये दिले. किती खर्च आहे तुम्हाला माझ्यामुळे? हा, मी बोलल्यामुळे तुमचा किती खर्च वाढतो आहे. 50-50 कोटी रुपये दिले, परत 25-25 कोटी रुपये द्यायचे आहेत. त्याच्या आधी 1000-2000 कोटी दिले माझ्यामुळे. बरं का, माझ्यामुळे तुमचा खिस्सा फाटतो आहे. ही चांगली गोष्ट आहे ना. संजय दिना पाटलांनी काल दिलगिरी व्यक्त केली. मात्र मला दिलगिरी व्यक्त करत असताना सुद्धा त्यांनी पत्रकारांनी जे काही प्रश्न मला विचारले त्याच्यामुळं मी हे सगळं बोललो असं ते म्हणाले. नाही, मला माहीत नाही. आमच्यासाठी तो विषय संपला आहे. बघा, तो संत महात्म्यांचा पक्ष आहे. तो जो पक्ष आहे एकनाथ शिंदे गटाचा, हे सगळे संत महात्मे वगैरे आहेत. ते राम मंदिर वगैरे याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याच्यामुळे 2000 कोटीची चोरी तिकडे झाली. बरोबर आहे. हे सगळे त्यातलेच ना. त्या 2000 कोटीतले काही पैसे खासदारांना विकत घेण्यासाठी आले का? दानपत्रातले, दानपेटीतले. आता याचा तपास करावा लागेल. मग 2000 कोटी गेले कुठे? सोडून द्या आता. हे संत महात्मे यांच्याकडे पुष्पक विमानं आहेत. मग पुष्पक विमानात खासदारांना बसून ते वैकुंठला घेऊन जातात. तुम्ही ते फोटो पहा. एक खासदार असे आहेत त्याच्यामध्ये, त्या विमानात बसलेले, की ते खासदार कधी कोणाच्या घरी पाणी पित नाहीत. एक खासदार स्वतःला वारकरी संप्रदायाचे फार मोठे पाईक, ते कोणाच्या घरी गेले तरी साधं पाणी पित नाही. कारण त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज शिजत असावं, ते हॉटेलमध्ये पाणी पित नाहीत. पण त्या दिवशी त्या विमानामध्ये त्यांच्या टेबलावरती ग्लासात रंगीत पाणी होतं. तुम्ही पहा, रहस्यमय रंगीत पाणी आहे. आणि ते आहे की नाही तुम्ही पहा. त्याला तुमच्या भाषेत काय म्हणतात? काय वेगळं नाव आहे. हां, ते रंगीत पाणी आहे. आता मी त्या पाण्यावर संशय घेत नाही रंगीत पाण्यावरती. पण त्या चार्टर फ्लाईटमध्ये व्हेज नॉनव्हेज सगळं एकत्रच असतं. म्हणजे 50 कोटी माणसाचे जीवन कसं बदलतं. एखाद्या वारकरी संप्रदायातल्या या मानणाऱ्या या खासदाराचं, म्हणजे मी अनेक वर्ष बघतोय, तो कोणाच्या घरी माणूस पाणी पित नाही. पार्टीच्या कार्यालयात आला तरी पाणी पित नाही. कदाचित त्याला नॉनव्हेजचा हात लागला असेल. पण त्या विमानामध्ये तुम्ही पहा, असे मस्त तरंगत बसलेले आहेत. समोर ग्लास आहे, ग्लासामध्ये रंगीत पाणी आहे. कोकोकोला असेल, पण ते एकदा कोकोकोलाही प्यायला नकार देत होते. हे चालत नाही आमच्या पंथामध्ये वगैरे. पण 50 कोटीनं किती माणसाचं जीवन बदलतं हे मला त्या दिवशी दिसलं. राममंदिरातल्या दानपेटीतल्या पैशांचा वापर खासदार फोडण्यासाठी केला जातो असं तुम्ही म्हणता? नाही, हे पैसे आले कुठे, गेले कुठे? मग 2000 कोटीपेक्षा जास्त पैशाचा पहार श्रीराम मंदिराच्या दानपेटीत आणि देणगीतून झाला. मग हे पैसे गेले कुठे? हे पैसे राजकारणामध्ये 100% आलेले आहेत. निवडणुकात आलेले आहेत. आमदार खासदार फोडण्यासाठी 2000 कोटी हा प्राथमिक आकडा आहे. हा आकडा जास्त असू शकतो असं SITचं म्हणणं आहे. जी SIT स्थापन झाली आहे त्या SITचं म्हणणं आहे. आता दानपेटी चोरल्या यालासुद्धा ऑपरेशन टायगर नाव द्या. दानपेटी चोरीचा जो काय प्रसंग घडलेला आहे, काही कोटी हजारो कोटीचा, त्याला आपण शिंदे गटाने सांगायचं हे आमचंच ऑपरेशन आहे, आम्हीच चोरल्या पेट्या. तुम्ही म्हणता की मला रिसिप्ट मिळाली नाही 1 किलोचं तुम्ही चांदीची. हो, नाही, आम्हाला रिसिप्ट मिळाली नाही. आम्ही 1 कोटी रुपये चेकद्वारे दिले. आम्ही पहिले आहोत, उद्धव ठाकरे आणि शिवसेना. जेव्हा ट्रस्टची स्थापना झाली तेव्हा अयोध्येत आम्ही होतो. त्या क्षणी आमच्याकडून 1 कोटी रुपयाचा चेक हा श्रीराम मंदिर ट्रस्टसाठी गेला. आणि त्याच वेळेला आमच्याकडून 25 किलोपेक्षा जास्त चांदीची वीट, ही पहिली वीट आम्ही त्यांना दिली. जास्त त्या विटीची जो रिसिप्ट नाही. आणि सगळ्यात जास्त चोऱ्या तिकडे चांदीच्या विटांच्या किंवा चांदीच्या ज्वेलरीच्या झालेल्या. यामध्ये कोणातरी सर पाठीशी घातलं जातं, कारण चंपतराय यांना पाठीशी घातलं जातं. चंपतराय यांचं नाव मागे जमीन घोटाळ्यामध्ये चंपतराय आणि तिकडलं भाजपचे सगळे पदाधिकारी यांनी अयोध्येतल्या जमिनी विकत घेतल्या स्वस्त्या.
आणि त्या ट्रस्टला दामदुपटीनं विकल्या. तुम्ही म्हणालात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा उल्लेख केलात की आज ते फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जातात उद्यापासून. पण एकनाथ शिंदेचं असं म्हणणं आहे की आता जे दौरा करतायत खूप उशीर झालेला आहे. खरं तर उद्धव ठाकरेंनी याआधीच दौरा करायला पाहिजे होता. या सगळ्या खासदारांचा मुद्दाच हा होता की उद्धव एकनाथ ठाकरे- शिंदेने एक करावं हे सगळं बोलण्यापेक्षा स्वतःचा पक्ष स्थापन करावा स्वतःचा, आणि या सगळ्या गोष्टी निवडणूक लढून झाल्यावर जो निकाल येईल त्यानंतर बोलावं. काय तुम्ही यांचं मनावर घेताय शिंदे शिंदे? त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा. एकनाथ शिंदे यांच्या नावानं स्थापन करावा, आपल्या मुलाच्या नावानं स्थापन करावा ना, काही करावा त्याने पक्ष. आमचा पक्ष चोरत आहे, आमचं चिन्ह चोरत आहे अमित शहाच्या मदतीनं, आणि त्या चोऱ्या माऱ्या करून तुम्ही आम्हाला ज्ञान देताय. आता परत मी काय बोललो त्या चोरांना तर म्हणणार संजय राऊत बोलतात. का नाही बोलायचं मला सांगा जरा. तुम्ही एक तुमचा पक्ष स्थापन करून बघा, चालवून बघा स्वतःचा पक्ष. अमित शहाच्या जीवावर चालवू नका. मी काय म्हणतोय, अमित शहाच्या जीवावर पक्ष चालवू नका, तुमचा स्वतःचा पक्ष चालवा. तुम्ही त्या पक्षाचे प्रमुख व्हा आणि मग सांगा जे आम्हाला तुम्ही जे ज्ञान देताय ना फुकटचं, ते मग द्या. चोऱ्या माऱ्या करून लोकांचे पक्ष घ्यायचे ताब्यात, दरोडे टाकायचे, लुटमार करायची, पैसे वाटून खासदारांना विकत घ्यायचे आम्ही आणलेले. ज्या दिवशी हातात सत्ता नसेल त्यांच्या आणि ते गेलेले असतील तेव्हा ते त्याने विचार करावा आपली काय अवस्था. त्यांनी तो विचार करावा आणि त्यांची सत्ता जाणार आहे हे पण लक्षात ठेवा. सर, शेवटचा प्रश्न. खरं तर काल एकनाथ शिंदेच्या महिला आघाडीच्या होत्या शिवसेनेच्या, मुंबई पोलिसांना निवेदन देण्यात आलं की तुम्ही जे विधानं करताय त्यावर कायदेशीर मी काय विधान केलं त्यांनी सांगायला पाहिजे ना. मी गद्दारांना गद्दार म्हणतो, पुढे काय. दुसरा पर्याय शब्द असेल तर मला द्या असं मी त्यांना सांगितलेलं आहे. मी मराठी भाषेचा अभ्यासक आहे. मी 40 वर्ष सामनाचा संपादक आहे. त्याच्या आधीसुद्धा मी अनेक मोठ्या वृत्तपत्रात काम केलं आहे. मराठी भाषेतले सगळे शब्दकोश, शब्दरत्नाकर माझ्याकडे आहे. त्याचे मी पारायणं केलेले आहे. गद्दार आणि बेईमान ह्याला पर्यायी शब्द मला एकच आढळला, तो म्हणजे एकनाथ शिंदे मराठी भाषेत. दुसरा कुठला असेल तर मला त्याने सांगावं. सर, जो खासदार छोड़ के गए हैं, उद्धव ठाकरे उन क्षेत्र में दौरा करने वाले हैं. ऑपरेशन टाइगर हुआ, अब ये कह रहे हैं कि जो एमएलएज हैं उनसे भी टच में है. देखो, लेकिन जब ये ऑपरेशन आप होने के टाइगर बाद को- आप ये टाइगर को ऑपरेशन बदनाम डैमेज मत कंट्रोल करो. है उद्धव ठाकरे की तरफ से. ये टाइगर को बदनाम मत करो. एक तो मान लिया ना, हम सब लोग आज भी टाइगर है. अगर हम टाइगर है तो जो आपके साथ चले गए वो कौन है? हाँ, लोमड़ी है. आप लोग लोमड़ी है, हम टाइगर है. टाइगर का कभी ऑपरेशन नहीं होता है. टाइगर को आसपास आप नहीं जा सकते, इसलिए तो आप डर कर भागम भाग, किसी को Y+, किसी को YZ, हाँ, किसी को Z+, किसी को प्राइवेट सिक्योरिटी. टाइगर को तो आप डरते हो ना, डरना भी चाहिए, खा जाएगा आपको. आप सिक्योरिटी में बैठकर मंत्रालय में हमसे बात करेंगे. सबसे पहले आप अपने खुद की पार्टी बनाओ. शिवसेना आपके नहीं है, वो हमारी है, बाला साहब ठाकरे जी की है. आपके खिस्से में आपने सुप्रीम कोर्ट, चुनाव आयोग को डालकर अमित शाह जी के आशीर्वाद से हमारी पार्टी आपने चुरा ली. आपके खुद की पार्टी बना लो, आपका खुद का सिंबल ले लो, चुनाव लड़ लो, बाद में हमसे बात करो. बाकी ये बात मत करो. ये तो ठीक है, कौन सा ऑपरेशन करना है करने दीजिए. एक ऑपरेशन होगा, आप बचोगे नहीं. सर, उद्धव ठाकरे दौरा कर रहे हैं. आज हम- ये क्या ऑपरेशन डैमेज कंट्रोल है? ये ऑपरेशन डैमेज कंट्रोल की क्या बात है? गद्दार तो चले गए, अब डैमेज वहाँ जो कार्य करते हैं लाखों, जो लॉयल है, निष्ठावान है, एक भी शुभ सैनिक ये गद्दार सांसदों के साथ नहीं गए हैं, तो उनको मिलना हमारा कर्तव्य है, हमारी ड्यूटी. हम जा रहे हैं 5 के 5 जगह पर महाराष्ट्र में जाएंगे
एक मुंबई में है, वहाँ जाकर आए हैं। थैंक यू वेरी मच। 8 लोगों को अरेस्ट किया है जो राम मंदिर डोनेशन मामला था, एफआईआर रजिस्टर होने के लेकिन बाद। लेकिन लेकिन जो मुख्य गुनहगार है वो तो बाहर है। वो आप भी उस ट्रस्ट पे काम कर रहे हैं ना। चोरी का पैसा वो आप मंदिर में चोरी करते हो, हिंदुत्ववादी लोग हैं आप, अपने आप को मानते हो। आप मंदिर की दानपेटी चुराते हो, लाखों करोड़ों रुपया चुराते हो, वो पैसा राजनीति में आता है और उसी पैसे से आप सांसद विधायक खरीद लेते हो, पार्टियां तोड़ते हो। वही राम मंदिर के 2000 करोड़ आप लोगों ने जो चोरी किए हैं, उसी पैसे से आपने आपके सांसद तोड़े, तृणमूल के सांसद तोड़े, विधायक तोड़े, शिवसेना के जो 6 सांसद तोड़े, वो राम मंदिर का ही लूटा हुआ पैसा है। ये जो 6 सांसद को जो 50-50 करोड़ दिया है ना, वो राम मंदिर के दान पेटी यहाँ वो शिंदे के पास आई होगी, वहाँ बहुत दान देता था ना, चोरी का माल वापस। सर, अब शरद पवार के सांसद तोड़ने की बात हो रही है। शरद पवार का बयान आया कि हमारा कोई सांसद जाएगा। बात ऐसी है, वो कुछ भी तोड़ सकते हैं। कल एकनाथ शिंदे कहेंगे कि मैं देवेंद्र फडणवीस को ही तोड़ रहा हूँ, फिर बोलेंगे मैंने अमित शाह को भी तोड़ लिया है 500 करोड़ में। ये पागल है, ये लोग पगला गए।